नमस्कार. नुकतेच डॉक्टर प्रकाश आमटे यांचे प्रकाश वाटा हे पुस्तक वाचण्याचा व प्रत्यक्ष हेमलकसा आणि आनंदवन या प्रकल्पांना भेट देण्याचा योग आला, म्हणून पुस्तकाचा सारांश येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. हेतू हाच की त्यांच्या कार्याची ओळख व्हावी व प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची तुमची उत्कंठा वाढावी. 31 जुलै 2008ला डॉक्टर प्रकाश आमटेंना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. आमटे घराण्यातला हा दुसरा पुरस्कार. पहिला डॉक्टर बाबा आमटे यांना तर दुसरा डॉक्टर प्रकाश आमटेंना. भारतातील ही पहिलीच घटना. या महान योग्याला खरे तर पुरस्काराचे कौतुक नाही, पण आनंद यासाठी की पुरस्काराची 20-22 लाखाची रक्कम ही प्रकल्पावरील कामाला उपयोगी पडेल. 1973 साली हेमलकशाचा प्रकल्प सुरू झाला. तो या परिसरातील गोंडमाडी आदिवासींना भूक, कुपोषण आणि अंधश्रद्धेच्या वेख्यातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्दिष्टाने. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई यांचा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. अतिशय श्रीमंत मालगुजार कुटुंबात जन्मलेल्या आणि तरुणपणी शिकार, रेसरकार चालवणे असे श्रीमंती शोक जोपासणाऱ्या डॉक्टर बाबा आमटेंना गांधीजींच्या विचारांनी आमूलाग्र बदलले व त्यानंतर त्यांनी जणू गोरगरीब, रंजले गांजले आणि कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचा वसाच घेतला. याच विचारातून मग अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आनंदवनाची स्थापना झाली. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास त्यावेळी अगदी लहान होते. आनंदवनात कुडाच्या झोपडीत वादळ वारा, ऊन पाऊस, जंगली श्वापद यांना तोंड देत त्यांचे बालपण बहरू लागले. इथे साथ होती ती फक्त आईवडिलांच्या निखळ प्रेमाची. आनंद व वरोरा येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन्ही भावांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी नागपूर मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. मुळातच अतिशय साधी राहणी आणि अबोल स्वभाव यामुळे नागपूरला यांचा जीव फार काही रमला नाही. 1970 साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्यांना आनंदवन खुणावू लागले. इकडे आनंदवनाचे बस्तान बऱ्यापैकी बसल्यावर डॉक्टर बाबा आमटेंना भामरागड सारखा घनदाट जंगलाने व्यापलेला व अतिशय कुपोषित माडियागोंड आदिवासींची वस्ती असलेला परिसर खुणावू लागला. पण वयाच्या 52 आणि 53व्या वर्षी बाबा अशा दुर्गम ठिकाणी काम कसे करणार, म्हणून मग डॉक्टर प्रकाश आमटेंनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली. पण तिथे काम करायचे म्हणजे जागा हवी. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांना हा डॉक्टर बाबा आमटेंनी तशी विनंती केली. पण हे सगळे सरकारी सोपस्कार व्हायला बराच वेळ लागणार होता, म्हणून मग त्यावेळी डॉक्टर प्रकाश आमटेंनी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे ठरवले आणि पुन्हा एकदा नागपूरला प्रस्थान केले. पण म्हणतात ना, कुठलीही घटना घडण्यामागे काहीतरी कारण असते. इथेच त्यांची अनेस्थेशियात पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या व त्यावेळच्या कॉलेज क्वीन असणाऱ्या डॉक्टर मंदाताईंशी ओळख झाली. स्वभाव आणि विचार जुळल्यामुळे भेटीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही. तसे पाहिले तर डॉक्टर मंदा या अतिशय कर्मठ देशपांडे घराण्यातल्या, पण आईच्या आग्रहास्तवर डॉक्टर झालेल्या. डॉक्टर प्रकाश आमटेंनी त्यांना लग्न करण्याआधी त्यांचे शिक्षण झाल्यावर ते कुठे आणि कशा पद्धतीने काम करणार आहेत याची पूर्ण कल्पना त्यांना दिली होती. मंदाताईंनाही ते मान्य होते. दोन्ही घरातून त्यांना कुठलाच विरोध झाला नाही. उलट डॉक्टर मंदाचे विचार बदलण्याआधी लवकरात लवकर यांचे लग्न व्हावे असा डॉक्टर बाबा आमटेंचा आग्रह होता. त्याप्रमाणे आनंदवनात कुष्ठरोग्यांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. एव्हाना सगळे सरकारी सोपस्कार पार पडून हेमलकसा व नागेपल्ली येथे जमीन मिळाली होती. आता प्रत्यक्ष तिथे काम करण्याची गरज होती. डॉक्टर प्रकाश आमटे आपले पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण अर्धवट सोडून काही निवडक कार्यकर्त्यांसोबत तिथे दाखल झाले. अतिशय घनदाट जंगल, साप विंचूयांचे साम्राज्य, त्यामुळे राहण्यापुरती झोपडी आणि पाण्याची सोय होईपर्यंत बरेच दिवस झाडाखालीच राहावे लागले. पण नंतर मात्र मग आनंदवनातून काही कार्यकर्ते आणि कुष्ठरोगी आल्यावर झोपड्या बांधणे, झाडे तोडणे, कच्चे रस्ते बनवणे अशी कामे आकार घेऊ लागली. आनंदवन ते हेमलकसा हे अंतर जवळपास 250 किलोमीटर. शिवाय रस्ता अतिशय खराब. मध्ये डोंगर, नद्या, नाले. नदी तर डोंगीने पार करावी लागे. पण याही परिस्थितीत सौताही म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटेंच्या आई जवळपास 60 ते 70 किलोमीटर अंतर पायी चालत या मुलांच्या काळजीपोटी त्यांना भेटायला यायच्या. पण एवढं सगळं ज्या माडी आदिवासींसाठी सुरू होतं ते तर त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. कारण अशी कपडी घातलेली माणसे त्यांनी कधी बघितलीच नव्हती. त्यांना बहुतेक हे सगळे परग्रहावरील प्राणीच वाटेच असावे. शिवाय त्यांच्याशी संवाद साधायचा म्हणजे भाषेचा अडसर.
हेमलकशाचे सुरुवातीचे दिवस अतिशय प्रतिकूल परिस्थितीतले, कायम परीक्षा पाहणारे होते. अशा दुर्गम जगाशी संपर्क नसलेल्या भागात काम करायचे म्हणजे संघर्ष अटळ होता. डॉक्टरांना पहिले अपत्य झाले, तो निरोपसुद्धा त्यांना 1 महिन्याने मिळाला. पण एवढे प्रयत्न चालू असताना मन मात्र कधीकधी निराश व्हायचे. कारण अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला आदिवासी उपचारासाठी अजून त्यांच्यापर्यंत पोचलाच नव्हता. माडी आदिवासी फारसे कपडे घालत नसत. अब्रू झाकण्यासाठी केवळ एक लंगोट असायची. हे बघून डॉक्टरांनी सुद्धा आपला पोशाख सुती हाफ पॅन्ट आणि सुती अर्ध्या पायांचा बनियन आणि पायात टायरच्या चप्पला असा बदलला. नंतर सगळ्याच कार्यकर्त्यांनी असा पोशाख घालायला सुरुवात केली. माडियांमुळे सगळ्यांचीच जीवनशैली बदलून गेली होती. पेशंट इथे न यायला मुख्य अडसर होता तो तिथे रुजलेली अंधश्रद्धा. हे सगळे आपल्यासाठीच आले आहेत, इथे चांगले उपचार होऊ शकतात हे त्यांना माहिती होतं, पण अनेक वर्ष चालत आलेल्या प्रथा ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा, तो काहीतरी जडीबुटी तंत्रमंत्र करून उपाय करायचा. बरेचदा लोक बरे व्हायचे आणि बरेचदा नाही पण काही प्रसंगात असे झाले की मांत्रिकांकडून बरे न झालेले पेशंट प्रकल्पावर आणले गेले आणि उपचारांती बरे झाले. असे ठणठणीत बरे झालेले पेशंट बघून त्यांना मग हळूहळू विश्वास वाटू लागला आणि मग अगदी 15 ते 20 किलोमीटरवरून झोळी किंवा खाटेचे स्ट्रेचर करून पेशंट इथे यायला लागले. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाताई सोबत असणाऱ्या तुटपुंच्या साधनांनी मग त्यांच्यावर उपचार करू लागले. आता अडचण निर्माण झाली ती औषधे घ्यायची कशी. या लोकांनी तर कधी औषधे बघितलीच नव्हती. त्यामुळे कधी रॅपर सकट औषधे खाणे, कधी सगळे डोस एकाच वेळी घेणे किंवा औषधच न घेणे असे प्रकार होऊ लागले. शिवाय त्यांचे होणारे दुष्परिणाम वेगळेच, मग त्यावरही उपचार करावे लागत. माडिया समाज हा अतिशय मागासलेला आणि कुपोषित. सगळा दिवस फक्त खाण्याची तजवीज करण्यात आणि जायचा. खाणे तरी काय, तर जंगलात मिळणारी कंदमुळे, मिळतील ते प्राणी आणि अगदी मुंग्यांची चटणी सुद्धा. इतकी प्रचंड गरिबी, त्यामुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी, अशा दुष्टचक्रात सापडलेले हे आदिवासी. हे दुष्टचक्र भेदायचे म्हणजे यांची सर्वांगीण प्रगती होणे गरजेचे होते आणि त्यासाठी शिक्षण महत्वाचे. हा सगळा कामाचा व्याप वाढवायचा म्हणजे आर्थिक मदतही लागणारच होती. सुरुवातीचे दिवस मित्र नातेवाईक यांच्या मदतीतून निभले, पण आता मात्र भरभरून मदतीची गरज वाटायला लागली. त्यातच मग डॉक्टर बाबा आमटेंसोबत काही स्विस एड कंपनीचे कार्यकर्ते प्रकल्पावर आले आणि येथील कामाची तळमळ आणि गरज बघून त्यांनी मोठी मदत जाहीर केली. त्यातूनच मग पक्की घरे, दवाखाना, रस्ते वगैरे बांधले गेले. आता मनासारखे सगळे घडू लागले होते. इथे येणारे पेशंट म्हणजे मोतीबिंदू, मलेरिया, झारावड पडून हाड मोडणे, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणे अशा विविध आजार आणि त्यावर उपचार करावे लागत. त्यामुळे सगळ्यांवेळेसच कसोटी लागायची. बरेचदा तर अंधारात कंदिलाच्या प्रकाशात काम करावे लागे. अस्वल हल्ला करतो म्हणजे एकदम कवटीच फोडतो. अशाच एकदा एक पेशंट काही कवटी फुटलेल्या अवस्थेत आला, पण अॅनेस्थेशिया उपलब्ध नसल्यामुळे जवळपास 150 टाके त्याने तसेच सहन केले. पण नंतर हल्ल्यात डोळे गेल्यावर तो काही काम करू शकत नव्हता आणि शेवटी उपासमारीने तो गेला. केवढी ही गरिबी. कष्ट करेल त्यालाच फक्त जगण्याचा अधिकार, असाच जणू या आदिवासींचा उसूल होता. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे विधान इथे तंतोतंत लागू पडे. असे अनेक भयानक कसोटीचे प्रसंग निभावणे म्हणजे फार मोठ्या दिव्यातून पार पडणेच होते. एकदा कॉलराच्या साथीत एक बाई एका मुलाला घेऊन दवाखान्यात आली. त्याला थोडे बडे वाटायला लागल्यावर ती त्याला तिथेच ठेवून निघून जाऊ लागली. त्याबद्दल तिला हटकले तर म्हणाली, काल तिच्या नवऱ्याचे कॉलराने निधन झाले आणि 2 मुलांना घेऊन इकडे येत असताना एक वाटेतच गेला. पण दुसऱ्याला लवकर उपचार मिळावे म्हणून गेलेल्या मुलाचा मृतदेह काट्याकुट्याखाली एका झाडाखाली लपवून इथे आले. आता त्याला पुरून येते. केवढा हा करुण प्रसंग. कोण कुणासाठी रडणार. केवढी ही हतबलता. हेमलकशाला सगळे उपचार म्हणजे अगदी औषधापासून शस्त्रक्रियेपर्यंत सुरुवातीपासून मोफतच होते. पण जसे जसे काम पुढे गेले तशी बऱ्याच ठिकाणाहून आर्थिक मदत मिळू लागली. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे नागपूर रोटरी क्लब. शिवाय आता आजूबाजूच्या असंख्य खेड्यातून पेशंट येऊ लागले होते. त्यामुळे विस्तारित वैद्यकीय सेवेचीही गरज वाटू लागली. शिवाय मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठीचे पेशंट नागपूरला पाठवावे लागत. ते आर्थिकदृष्ट्या पेशंटसाठी शक्य नव्हते.
पण हाही प्रश्न सोडवला तो नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी. त्याचाच भाग म्हणून मग त्यांच्या सहकार्याने प्रकल्पावरच दरवर्षी सर्जरी कॅम्प लावणे सुरू केले आणि त्यात मग या अवघड शस्त्रक्रिया पार पडू लागला. लांब लांबून लोक औषधासाठी येऊ लागल्यावर आता सगळ्यांचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक होते, कारण आधी त्यांनी काय आणि कशासाठी उपचार घेतले हे सांगण्या ही लोक सुशिक्षित नव्हती. मग डॉक्टर मंदाताई आणि श्री बबन पांचाळ यांनी रात्र जागून जवळपास 2 लाख पेशंटचे रेकॉर्ड त्यांच्या गावाच्या नावाने ठेवण्यास सुरुवात केली. प्रकल्पावर आल्यावर माणसांच्या सगळ्या दुखण्याचे म्हणजे अगदी डोळ्यापासून ते हाडापर्यंत आणि खेड्यापाड्यातील गरजेनुसार हातपंपापासून ते गाडीपर्यंत सगळ्याचेच डॉक्टर प्रकाश आमटेंना व्हावे लागले. हेमलकसा म्हणजे अतिदुर्गम घनदाट जंगलाचा, नद्या नाले डोंगर यांनी वेढलेला प्रदेश. तिथे काम करताना जीवावर बेतणारे पण अनेक प्रसंग आले. डॉक्टर मंदाताईंवर झालेला मधमाशांचा हल्ला आणि डॉक्टर प्रकाश आमटेंना झालेला अतिविषारी घोणस या सापांचा दंश हा म्हणजे दोघांसाठीही पुनर्जन्मच होता. बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क नसल्यामुळे शिक्षण म्हणजे काय, ते कशाकरता घ्यायचे याची कल्पना या लोकांना असणं शक्यच नव्हतं. त्यांचा सगळा वेळ फक्त पोटापाण्याची तजवीज करण्यातच जायचा. पिढ्यावर पिढ्या हीच परिस्थिती. पण पुढे स्वातंत्र्यानंतर वनखात्याचा शिरकाव या प्रदेशात झाला आणि त्यांच्यावर बंधनं यायला लागली. जवळच असलेल्या पेपर मिलला लागणारा लाकूड फाटा, तेंदूपत्ता यांसाठी या भोळ्या बाबड्या लोकांची पिळवणूक आणि फसवणूक होऊ लागली. या सगळ्यांची जाणीव या लोकांना करून देण्याची गरज आता वाटू लागली होती. पण हे काम शिक्षणाशिवाय होणे अशक्य आणि यासाठी शाळा सुरू करणेही आवश्यक होते. पण शाळेत येणार कोण? कारण लहान मुले सुद्धा जंगलात कंदमुळे, मधमाशा गोळा करणे, लहान भावंडांना सांभाळणे यात व्यस्त. हातातोंडाची गाठ पाडण्यासाठी हे आवश्यकच होते. मुलांना शाळेत पाठवा, त्यांना आम्ही शेती करणे, बी पेरणे, औषधे ओळखणे यासारखी कामे शिकवू असे मग त्यांच्या पालकांना समजावून सांगावे लागे. गावोगावी हे प्रयत्न सुरू झाले आणि शेवटी याला यश येऊन 1976 साली निवासी शाळा सुरू झाली. सुरुवातीला मुले शाळेतून पळून जात, पण मग त्यांच्यात हळूहळू गोडी निर्माण होऊ लागली. या मुलांना माडियाशिवाय इतर भाषा येत नव्हती, त्यामुळे बाराखडीपासून ते शब्दकोशापर्यंत सगळे माडिया भाषेत रूपांतरित करावे लागले आणि मग त्यांना हळूहळू मराठीत वळवण्यात आले. 25 मुलांपासून सुरू झालेली शाळा अथक मेहनतीनंतर आता मोठी झाली. मुलांची सर्वांगीण उन्नती होऊ लागली. बरीच मुले डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि शिक्षक झाली. त्यांनी मग शाळेला त्यांच्या यथाशक्ती मदत केली, आजही करतायत. शाळा सुरू करताना बऱ्याच लोकांचे म्हणणे होते की आदिवासी त्यांच्या जगात सुखी आहे, शिक्षण देऊन त्यांची संस्कृती बिघडवू नका. पण संस्कृती टिकवण्याच्या नावाखाली अज्ञानाचे समर्थन डॉक्टरांना मान्य नव्हते. शाळा सुरू करण्याचा उद्देशच होता की आदिवासींची फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्काबद्दल ते सजग व्हावे. हेमलकसा प्रकल्प उभा करण्यामागे आदिवासींच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणावा ही भूमिका तर होतीच, तरी केवळ वैद्यकीय सेवा देऊन हे साध्य होणारे नव्हते. त्यांच्या जीवनातल्या अनेक गरजा भागवणे, त्यांचे अनेक प्रश्न सोडवणेही आवश्यक होते. भामरागड सुरुवातीला जरी घनदाट अरण्याचा आणि प्राणी पक्ष्यांचा प्रदेश असला तरी 40-50 वर्षांच्या काळात हे सगळे त्यांनी आपले खाद्य म्हणून संपवले होते. पण शेती करणे त्यांना माहितीच नव्हते. धरणी ही आपली आई आहे आणि तिला नांगरायची कशी अशी त्यांची भोळीबाबडी समजूत. म्हणून मिळेल ते प्राणी पक्षी हाच आहार आणि त्यातून आलेले 5वीला पुजलेले कुपोषण. त्यामुळे आता त्यांना शेती शिकवण्याची गरज भासू लागली. त्यांच्याच गावातल्या आणि शाळेतल्या काही मुलांना हाताशी धरून शेतीचे प्रयोग करण्यास सुरुवात झाली. त्यात मग भात, हिरव्या पालेभाज्या आणि इतर पिके घेण्यास सुरुवात झाली. गावातल्या लोकांचा अशा अनेक पद्धतीने विश्वास संपादन केल्यावर अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित होते, पण आवश्यक होते ते सोडवणे. एकमेकांमधील भांडणे, गावागावांमधील भांडणे, गरजावरून वाद, त्याच्यानंतर नवरा बायकोची भांडणे यासाठी सुद्धा लोक मग डॉक्टरांकडे यायला लागले. डॉक्टर पण मग काही मर्यादेपर्यंत त्यात मध्यस्थी करू लागले. पण पोलीस कंप्लेंट करायची तर पोलीस पैसे घेई आणि कोर्ट कचेरीसाठी 70-80 किलोमीटर जावे लागे. या गरीब लोकांना हे परवडण्यासारखे नव्हते. एकदा एका गावात वीज आणि केरोसिन अभावी एक लग्न शेकोटीच्या प्रकाशात लागताना डॉक्टरांनी बघितले. त्यांना किमान जीवनावश्यक वस्तू तरी मिळाव्या म्हणून मग मीठ, केरोसिन, बी बियाणे आणि इतर असे अनेक
वस्तू ते प्रकल्पावरून पुरवण्यात येऊ लागल्या. सरकारच्या अनेक आदिवासी कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम सुद्धा प्रकल्पावरून होऊ लागले. कारण त्यांच्या फायद्याच्या अनेक योजना असतानाही केवळ मध्यस्थ आणि सरकारी अनास्था यामुळे त्यांचा फायदा या आदिवासींना होत नव्हता. अशा अनेक पद्धतीने हेमलकशाच्या कार्याचा उद्देश सफल होत असतानाच मनाला अतिशय आनंद देणारी म्हणजेच माणसांबरोबरच वन्य प्राण्यांची सेवा करण्याची संधीही अनेक निमित्ताने त्यांना मिळाली. निरपेक्ष प्रेमाचे धडेच या प्राण्यांमुळे मिळाले. निमित्त झाले ते एकदा काही आदिवासी 2 माकडांची शिकार करून नेत होते. त्यात एक मेलेल्या माकडीणीच्या छातीला कवटाळून तिचे पिल्लू बसले होते. आज ना उद्या या पिल्लाला पण हे आदिवासी मारणार म्हणून मग धान्याच्या बदल्यात डॉक्टरांनी ते पिल्लू घेतले आणि प्रकल्पावरच ते पिल्लू मग लहानाचे मोठे झाले. तिथेच त्याचा मुक्त संचार सुरू झाला. बऱ्याचदा तर ते तेथील काळू नावाच्या कुत्र्याच्या पाठीवर बसून डॉक्टरांसोबत नदीवर फिरायला जाई. काळूही त्याला अगदी कौतुकाने पाठीवर बसू द्यायचा. अगदी मजेशीर चित्र होते ते. हे बघून दवाखान्यात येणारे आदिवासी मग अशी आईविना प्राण्यांची पिल्ले प्रकल्पावर आणून देऊ लागली. एकदा कुणाच्या तरी तक्रारीवरून श्री मगरे नावाचे वनाधिकारी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले. पण इथे घेत असलेली प्राण्यांची काळजी बघून त्यांनीच मग एक आजारी अस्वलाचे पिल्लू त्यांना सांभाळण्यासाठी दिले. तिचे नाव राणी. डॉक्टरांच्या घरातच ही राणी मग लहानांची मोठी झाली. ती सुद्धा दोघांसोबत नदीवर फिरायला जात असे. हळूहळू मग भेकर, तरस, मोर, बिबट्या, साप, घोरपड, मगर असे अनेक प्राणी तिथे जमावू लागले आणि मजेत राहू लागले. विविध प्राण्यांच्या सहजीवनाचे जणू हे मूर्तिमंत उदाहरण होते. प्रकल्पावर राहणारे सगळेच शाकाहारी होते, पण मांसाहारी प्राण्यांसाठी मांसाची व्यवस्थाही करणे आवश्यक होते. पण वीज नसल्यामुळे मग फ्रीज कसे आणणार? शेवटी मग डॉक्टर विकास यांनी ब्रिटिशांच्या काळातील केरोसिनवर चालणारा फ्रीज मिळवला आणि ही एक अडचण संपली. इथला सगळ्यात लाडका प्राणी म्हणजे नेगल नावाचा वाघ. डॉक्टरांना तर तो मुलासारखा होता. घरातही तो मोकळाच फिरायचा. डॉक्टरांची मुले तर त्याच्या पाठीवर बसून घोडाघोडा खेळायची, पण त्यांना त्यांनी कधी इजा केली नाही. मुन्ना नावाचा एक बिबट्या तर डॉक्टरांची मुलगी आरतीसोबत शाळेत जायचा. ती वर्गात आणि तो तिथेच बाहेर बसायचा आणि शाळा सुटल्यावर तिच्यासोबत घरी यायचा. पण कुठल्याही मुलाला त्याने त्रास दिला नाही. प्राण्यांचे हे गोकुळ म्हणजे प्राणी संग्रहालय नसून प्राण्यांचे अनाथालयच होते. हे सगळं सुरळीत सुरू असताना हे अनाथालय बेकायदा आहे म्हणून जप्त करण्याचा आदेश मिळाला. पण डॉक्टरांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराच्या गौरवपत्रात या प्राण्यांच्या अनाथालयाचा पण उल्लेख होता. त्यामुळे जप्त होत असेल तर मग पद्मश्री पुरस्काराला काय अर्थ, असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आणि मग म्हणून शेवटी 2006 मध्ये या आमटेच आर्कला शासन मान्यता मिळाली. हेमलकशाचा प्रकल्प रुजला वाढला याचे श्रेय या प्राण्यांनी द्यायलाच हवे. डॉक्टरांची मुलेही हेमलकशातच वाढली. आदिवासी मुलांसोबत तिथेच आश्रमशाळेत शिकली. बाहेरच्या जगाशी त्यांचा काहीही संबंधच नव्हता. वीज नसल्यामुळे केवळ दिवे कसे असतात हे सुद्धा त्यांना माहिती नव्हते. पण पुढे उच्च शिक्षणासाठी ते बाहेर पडले. मोठा मुलगा दिगंत डॉक्टर झाला आणि छोटा अनिकेत इंजिनियर. हेमलकशाचे काम करताना त्यातून पैसे मिळवणे हा उद्देश अजिबातच नव्हता. त्यामुळे असणाऱ्या तुटपुंच्या पैशातून मुलांचा उच्च शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. पण सोनी आजी, प्राध्यापक प्रकाश शेंडगे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. मुले उच्च शिक्षणासाठी बाहेर असली तरी प्रकल्पाबद्दलची त्याची ओढ बघता पुढे हे मुले इथेच काम करतील याची डॉक्टरांना खात्री होती आणि पुढे झाले तसेच. पण आता नवीनच अडचण निर्माण झाली होती. कारण अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना लग्न करण्यासाठी मुलगी कोण देणार? कारण या दुर्गम ठिकाणी मुली राहायला तयार कशा होतील? पण पुढे डॉक्टर दिगंत यांचे गोव्याच्या डॉक्टर अनघा यांच्याशी विवाह झाला आणि प्रकल्पाला अजून एक डॉक्टर मिळाला. नंतर दोघांनी मिळून दवाखान्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यात बऱ्याच नवीन सुधारणाही केल्या. तर अनिकेतने प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची. काम प्रचंड, खर्च प्रचंड आणि निधी अपुरा. यात हा सगळा डोलारा सांभाळणं आणि जमा खर्चाची तोंड मिळवणी करणे म्हणजे आव्हानात्मकच काम होते. हेमलकशाला कुपोषणाचे प्रमाण खूप आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आईचा बाळंतपणातच मृत्यू व्हायचा. मग प्रश्न निर्माण व्हायचा, तो या बाळांचा सांभाळ कुणी करायचा? त्यांची सोय मग प्रकल्पावरच व्हायला लागली. कार्यकर्तेच मग या मुलांना सांभाळ करीत. अशीच एक म्हणजे डॉक्टरांच्या घरी वाढलेली आरती. डॉक्टर तिला स्वतःची मुलगीच मानतात.
ती व प्रकल्पाचे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येथील कामाला हातभार लावतात. आता पुढच्या पिढीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने दोन्ही प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आहे. 1973 पासून सुरू झालेले काम आता खूप पुढे गेले आहे, पण ठिकाण अतिशय दुर्गम असल्यामुळे याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. लोकांना हे काम माहिती झाले तर त्यांच्याकडून मदत मिळू शकेल आणि ती या कामाला अजून पुढे नेईल, हाच प्रसिद्धीमागचा खरा उद्देश होता. नंतर हळूहळू या कामाला प्रसिद्धीही मिळू लागली. महाराष्ट्रभर कामाची ओळख झाली. कामाबद्दल पुरस्कार मिळू लागले. बरेचदा पुरस्कार स्वीकारायचे की नाही असे वाटायचे, पण पुरस्काराचा निधी हा विविध प्रकल्पाला वापरता येईल असे लक्षात आले आणि कितीही जीव तोडून काम केले तरी प्रकल्प चालवायचा तर पैसा हा लागणारच होता. पहिला पुरस्कार मिळाला तो कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव. त्यानंतर मग आदिवासी सेवक, दिवालीबेन मेहता अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मोनॅको देशाने त्यांचे कार्य बघून उभयतांवर टपाल तिकीटच काढले. 2002 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि हे कार्य एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. 2007 साली अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांना अमेरिका वारीचे आमंत्रण दिले, पण केवळ 1500 रुपये पगार असल्यामुळे सोशल इकॉनॉमिक टाईज आर व्हेरी वीक असा शेरा देऊन त्यांना व्हिसा नाकारण्यात आला. पण वर्तमानपत्रांनी ही बातमी खूप उचलून धरली. पद्मश्री पुरस्कार मिळणाऱ्या विजेत्याला व्हिसा नाकारणे म्हणजे सरकारचाच अपमान आहे अशी भूमिका घेतली. शेवटी अमेरिकन कॉन्सुलेटने माफी मागून त्यांना व्हिसा दिला. मग अमेरिका, कॅनडा येथे खूप कार्यक्रम झाले. भरघोस मदत मिळाली. खूप लोक प्रकल्पाशी जोडले गेले. पुरस्कारही खूप मिळाले. या दोघांनाही पुरस्काराचे कौतुक नाही, पण त्यामुळे कामाला समाज मान्यता मिळते याचेच त्यांना समाधान होते. अमेरिका वारी, पद्मश्री आणि मॅगसेसे पुरस्कार यामुळे आता खूप मानसन्मान आणि आर्थिक मदत मिळाली होती. तरी सुरुवातीचे 20-25 वर्षाचा काळ खूप आर्थिक विवंचनेत गेला. मदत होती ती केवळ आनंदवनाची. कालांतराने मग स्विसेड कंपनी, ऑक्झफॅम कंपनी इत्यादींकडून मदत मिळू लागली. नाना पाटेकरांनी सुद्धा वेळोवेळी कुठलाही गाजावाजा न करता खूप मदत केली, अजूनही करीत आहेत. वीज मंडळाचे अध्यक्ष श्री धांडे यांनी पुन्हा एकदा प्रकल्पाला भेट दिली. कंदील आणि टॉर्चच्या प्रकाशात ऑपरेशन होताना बघून 6 महिन्यात त्यांनी प्रकल्पावर वीज आणली. मंगलाताई कंटटेकर गेली अनेक वर्ष पेशंटच्या जेवणाचा आर्थिक भार सांभाळत आहे. हा प्रकल्प उभा करण्यात डॉक्टर विकास यांचाही खूप मोठा वाटा आहे. हा प्रकल्पासाठी खूप अनामिक कार्यकर्ते, कुष्ठरोगी यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली. कुष्ठरोग्यांसारख्या एका उपेक्षित समाज घटकाने माडियागोंड आदिवासींसारख्या दुसऱ्या उपेक्षित घटकाला समाज प्रवाहात आणण्यासाठी मदत केली असे उदाहरण विरळेच. असे म्हणतात की मोठ्या वृक्षाजवळ छोटी झाडे वाढत नाहीत, पण डॉक्टर बाबा आमटेंसारखे एवढे कर्तृत्ववान वडील असूनही त्यांनी मुलांना त्यांच्या मताप्रमाणे कामाचे स्वातंत्र्य दिल्यामुळे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास आपले सर्वोत्तम या प्रकल्पाला देऊ शकले. आज एक वेळेस घनदाट अरण्य असणाऱ्या प्रदेशात एक सुसज्ज ऑपरेशन थिएटर असलेला दवाखाना, शाळा, प्राण्यांचे अनाथालय आहे. आजही असे काम करता येईल अशी खूप ठिकाणे आपल्या देशात आहेत आणि स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या तरुणांची तिथे गरज आहे. हेमलकशाला पण अजून खूप काम बाकी आहे. आदिवासी जेव्हा कोणाच्याही मदतीविना स्वयंपूर्ण होईल तेव्हाच हे काम पूर्ण होईल. आजवर अनेक स्नेही, कार्यकर्ते, देणगीदार अशा हजारो हातांनी खूप मदत केली, पण अजूनही अशा हातांची गरज हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी आहे. हेमलकशात ज्या विपरीत परिस्थितीत या दोघांनी काम केले ते बघून लोक त्यांना वनवासातल्या राम सीतेची उपमा देत, पण डॉक्टर म्हणतात सीतेला सोनेरी हरणाच्या कातडीचा तरी मोह झाला होता. डॉक्टर मंदाताईंना तर कसलाच मोह झाला नाही. शांत आणि खंबीरपणे ते आयुष्यभर काम करीत आहेत. आम्ही नुकतीच या दोन्ही प्रकल्पाला भेट दिली आणि ते बघितल्यावर तेथील कामाचा आवाका किती प्रचंड आहे हे कळाले. माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने सहल म्हणून नव्हे, पण एका वेगळ्या जगाची ओळख होण्यासाठी या प्रकल्पांनाही भेट द्या आणि यथाशक्ती मदत करा. हा प्रकाश वाटा हा पुस्तकाचा फक्त सारांश आहे. पुस्तक खूप वाचनीय आहे. नक्की वाचा. धन्यवाद.